नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम प्रोस अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण आपलं जे मेंटरशिप बॅच आहे त्याचा एक पुढचा पार्ट 2 या ठिकाणी रिलीज करत आहोत। ते म्हणजे अभ्यासक्रमाचं मॅक्रो डिकोडिंग। लक्षात घ्या, आपण जो एक्झाम टार्गेट करत आहोत, जी काही एक्झाम आपण टार्गेट करत आहोत त्याचा अभ्यासक्रम आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा माहित पाहिजे, बरोबर। त्याच्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, म्हणजे काय तर सब्जेक्ट वाईज कुठल्या क्वेश्चनवर किती प्रश्न विचारतात हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही त्या अँगलने काय करू शकता, तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवू शकता, त्याला किती वेळ द्यायचा हे ठरवू शकता, ठीक आहे। आणि ओव्हरऑल त्यानुसार तुमचे रिसोर्सेस ठरवू शकता। तर ते सेशन आपण सध्या रेकॉर्ड करत आहोत खास तुमच्यासाठी। तर लक्षात घ्या, तुम्हाला आपल्या स्क्रीनवर असा एक चार्ट दिसत असेल, ठीक आहे। तर चार्टमध्ये बघा आपण काय केलंय, तर या ठिकाणी आपण राज्यसेवा आणि कंबाईन अशी दोघांची मेंटरशिप आपण कंडक्ट करत आहोत। तर आपण या दोघांचं कंपॅरिझन करून तुम्हाला दाखवूया, जेणेकरून राज्यसेवा करणारे कशावर फोकस करायचं हे कळेल, कंबाईन करणाऱ्यांना कळेल की भले आता ऍड नसेल तर राज्यसेवामध्ये कुठले टॉपिक ते ओव्हरलॅपिंग आहेत ते आता त्याच्यावर चांगलं फोकस करू शकतात। आणि जे कंबाईन स्पेसिफिक असे जे वेगळे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात जास्त, तर ते देखील ते आता त्या अँगलने करू शकतात। आता तुम्ही बघा, सुरुवात करतोय आपण राज्यशास्त्र किंवा पॉलिटी बसणं, बरोबर। तर लक्षात घ्या, राज्यशास्त्रामध्ये आपण काय पकडतो तर राज्यघटना आहे, आपल्याकडे पंचायत राज आहे, बरोबर। तर याचं ओव्हरऑल वेटेज राज्य सेवा पूर्व परीक्षेमध्ये किती वेटेज आहे तर तुम्हाला 15 क्वेश्चन विचारले जातात, बरोबर। 2 मार्काला एक प्रश्न, 15 2 30, तर 15 क्वेश्चन आहे, राईट। तर 20 मार्काचं वेटेज आहे। आणि हे जर तुम्ही संयुक्तसाठी पाहिलं म्हणजे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, तर हे देखील क्वेश्चन एकतर 15 मार्काला किंवा 10 मार्काला, ठीक आहे। म्हणजे कधी कधी 10 ला विचारतात, कधी 15 ला विचारतात। तरी आपण इनके जर 15 पकडलं तर पुढे जाऊन ते पुढे तर एक सब्जेक्ट 10 करावा लागेल, आता 10 पकडलं तर कुठलाही तरी सब्जेक्ट 15 करावा लागेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचं लक्षात घ्या, तो म्हणजे तुमचा अर्थशास्त्र। तर अर्थशास्त्र म्हणजे काय, आपलं इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र म्हणजे काय इकॉनॉमिक्स, बरोबर। आणि अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमी, बरोबर। तर याच्यामध्ये आपण काय करतोय, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपल्याला इकॉनॉमिक्स पण स्टडी करायचं आहे, इकॉनॉमी पण स्टडी करायचंय आणि सोशल डेव्हलपमेंट देखील स्टडी करायचं आहे, राईट। आणि त्याचबरोबर तुमचं बजेट जे काय असेल ते देखील स्टडी करायचं आहे। आता याचं वेटेज किती मित्रांनो, तर तुम्हाला 15 क्वेश्चन याच्यावर विचारले जातात राज्यसेवेला, बरोबर। त्यापैकी जरी डिस्ट्रीब्युशन पाहिजे झालं तर जनरली 10 क्वेश्चन हे तुमच्या कोर इकॉनॉमिक्सवर विचारले जातात आणि 5 क्वेश्चन हे तुमचे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स आलं लक्षात, म्हणजे पार्ट 2 याच्यावर देखील विचारले जातात, ज्याचे 10 + 5। आता हे वेटेज कधी कॉन्स्टंट राहील याची गॅरंटी नाही, शक्यतो तुम्ही असा ओव्हरऑल ट्रेंड त्याच्यामध्ये पाहू शकता, राईट। तर लक्षात घ्या, 10 + 5 असं तुमचं ओव्हरऑल याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन आहे, राईट। तर पुढचं लक्षात घ्या, कंबाईनचं। आता मला सांगा, कंबाईनला देखील 15 प्रश्न विचारले जातात, फक्त फरक असा आहे की आपल्या राज्यसेवेला जे थिंकर वगैरे विचारले जातात ते थिंकर इकडे विचारायचे चान्सेस नाहीयेत, ठीक आहे। त्याच्यामुळे कंबाईनच्या जनतेने थिंकरवर फोकस केलं नाही तरी चालेल, राईट। तर राज्यसेवेमध्ये लक्षात घ्या, कंबाईनच्या जनतेने 15 क्वेश्चनचे वेटेज आहे, 15 मार्काचं वेटेज आहे, राईट। तर त्या हिशोबाने स्टडी करायचा आहे। फक्त तुम्हाला जे इकडे इकॉनॉमिक्स मध्ये थिंकर विचारले जातात तिकडे विचारायचे चान्सेस नाहीयेत, आणि जो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तो इकडे विचारायचा चान्सेस नाही, लक्षात घ्या, ठीक आहे। त्याच्यामध्ये आहेत क्वेश्चन पण एवढे नाहीयेत कम्पेअर टू राज्यसेवा। त्याच्यानंतर भूगोल। तर भूगोल लक्षात घ्या, आपल्याला माहिती 3 प्रकारचे भूगोल आपण स्टडी करतो, एक आहे भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल। तर राज्यसेवेसाठी लक्षात घ्या सॉरी 15 क्वेश्चन हे भूगोलावर विचारले जातात, बरोबर। आणि याच्यामध्ये जास्त वेटेज कशाला दिलं जातं राज्यसेवेमध्ये, तर जगाचा भूगोल जो आहे त्याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न असतात। त्याच्यानंतर भारताचा भूगोल याच्यावर जगाच्या तुलनेत कमी प्रश्न असतात, आणि महाराष्ट्राचे भूगोल याच्यावर हार्डली 1-2 प्रश्न असतात। त्याच्यामुळे तुम्ही प्रायोरिटी देताना कशाला द्यायची, जगाला द्यायची, बरोबर। 2 नंबर भारताला द्यायची आणि 3 नंबर तुम्हाला महाराष्ट्राला द्यायची, असं तुम्ही राज्यसेवेची जनता करू शकता। आता कंबाईनचं बघा, कंबाईनच्या जनतेला पण 15 क्वेश्चन आहेत, पण मेन फोकस कुठे आहे तर महाराष्ट्र आणि भारतवर, ठीक आहे। जगावर हार्डली एखादा प्रश्न असतो, त्यामुळे जगाचा नाही त्यांनी जास्त स्टडी केला तरी चालेल, त्यामुळे महाराष्ट्र आणि भारत याच्यावर जास्त तुम्ही फोकस करायचा आहे। त्याच्यानंतर पर्यावरण। तर लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेला पर्यावरण 5 मार्काला विचारलं जातं, पण कंबाईनला त्याच्यावर प्रश्न विचारले जात नाही, ठीक आहे। कंबाईनच्या मेन्सला ते आपण पुढे पाहूया जे काय असेल ते नंतर, पण सध्या पर्यावरण फक्त राज्यसेवेसाठी करू शकता, कंबाईनची जनतेने करण्याची गरज नाही, राईट। तर आणि हे प्रश्न खूप इझी असतात, लक्षात घ्या। आपण ज्यावेळेस रिसोर्सेस वगैरे पाहूया सॉरी तुम्हाला एक अंदाज येईल त्याच्यामध्ये कशा प्रकारे फोकस करायचे। नंतर इतिहास।
इतिहास लक्षात घ्या. आता दोन्हीकडे 15 शक्यतो 10 किंवा 15 मार्काचे प्रश्न विचारतात. तर राज्यसेवेसाठी लक्षात घ्या. एक सेकंद, मी पाण्यासाठी ब्रेक घेतो. तर लक्षात घ्या, इतिहासामध्ये आपल्याकडे 15 क्वेश्चन विचारले जातात. कशासाठी? राज्यसेवेसाठी. याच्यामध्ये आपला आधुनिक भारताचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे, नंतर एन्शियंट मिडिवल म्हणजे प्राचीन मध्ययुगीन इतिहास आहे. बरोबर. तर इकडे लक्षात घ्या, तर तुम्ही कंबाईनचा विचार केला तर आधुनिक भारत आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे. बरोबर. पण महाराष्ट्राच्यावर तुम्हाला जास्त फोकस करायचंय, भारताच्यावर थोडंसं कमी करायचंय आणि एन्शियंट मिडिवल करायचं नाही. एन्शियंट मिडिवल इकडे नाही, लक्षात घ्या. राईट. त्याच्यामुळे त्याच्यावर फोकस करू नका कंबाईनच्या जनतेने एवढंच करा, काय भारताचा आणि महाराष्ट्राचा, त्यातल्यात महाराष्ट्राचा जास्त आहे. आणि इकडं राज्यसेवेमध्ये काय करायचंय तुम्हाला? चारही करायचंय, भारताचा करायचंय, महाराष्ट्राचा करायचंय, एन्शियंट मिडिवल पण करायचंय. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं विज्ञान. तर विज्ञान लक्षात घ्या, आपल्याकडं 3 मेन सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री. बायोलॉजीमध्ये लक्षात घ्या सगळ्यात जास्त वेटेज आहे, म्हणजे मी बी पकडतो त्याला. त्याच्यानंतर केमिस्ट्री फिजिक्सचं जवळपास इक्वल वेटेज असतं, त्याच्यामुळे आपण याला सिमिलर पकडूया. म्हणजे बायोलॉजीला तुम्ही वेटेज जास्त द्या, ठीक आहे, आणि बाकी फिजिक्स केमिस्ट्रीला तर तुम्ही कमी द्या. सेम इकडं कंबाईन लक्षात घ्या, 15 क्वेश्चन इकडे आहेत, राज्यसेवेला 20 आहेत. राज्यसेवेला थोडंसं वेटेज जास्त आहे, 20 क्वेश्चन विचारले जातात आणि इकडे कंबाईनला 15 क्वेश्चन आहेत. त्यामुळे वेटेज पण सेम आहे. वेटेज कसं आहे तर बायोलॉजीचं वेटेज जास्त आहे आणि फिजिक्स केमिस्ट्रीचं वेटेज बायोलॉजीच्या कंपॅरिझन मध्ये कमी. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. नंतर चालू घडामोडी. तर चालू घडामोडी लक्षात घ्या, दोन्हीकडे 15 क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोकस काय तर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हे दोन्हीकडे सेम कॅटेगरी आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा जो अभ्यास कराल तोच कंबाईनला केले तरी चालेल, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नंतर सीसॅट. आता सीसॅट आपण ओव्हरऑल सीसॅट म्हणतो, पण राज्यसेवेला सीसॅट मानलं जातं आणि कंबाईनच्या एक्झाम मध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, ठीक आहे. तर राज्यसेवेमध्ये लक्षात घ्या एक सेपरेट पेपर आहे, राईट, GS2. त्याच्यामध्ये तुम्हाला कशा 80 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 50 हे पॅसेज आहेत, नंतर 25 क्वेश्चन आहेत तुमचे अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत आणि 5 क्वेश्चन डिसिजन मेकिंगचे आहेत, निर्णय क्षमता. बरोबर. तर 5 क्वेश्चन जे आहेत त्याचे 12.5 मार्क होतात, अडीचने. त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते, बाकी राहिलेल्या प्रश्नांना निगेटिव्ह मार्किंग असते. आणि जर तुमचं पॅसेजवर कमांड असेल तर तुमचा कट ऑफ तिथेच क्लिअर होऊन जातो, ठीक आहे. हे झालं तुमचं सेपरेट पेपर राज्यसेवेसाठी. कंबाईनसाठी काय करायचंय तर लक्षात घ्या, आतापर्यंत शक्यतो 15 प्रश्न विचारले जात होते कंबाईन मध्ये, बरोबर का. 100 क्वेश्चन आहेत आपल्याला 60 मिनिटात सॉल्व्ह करायचे. तर यापूर्वी शक्यतो 15 प्रश्न विचारले जायचे, पण मागच्या वर्षीपासून त्यांनी काय केलंय तर त्यांनी मागच्या वर्षी 20 प्रश्न विचारलेत आपल्या पेपरमध्ये. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही त्या अँगलनी डिटेल स्टडी करायचा. त्याच्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे, याच्यामध्ये उतारे नाहीत, लक्षात घ्या, ठीक आहे. कन्फ्युज करू नका, याच्यामध्ये उतारे नाहीयेत. आलं लक्षात. हे झालं आपलं ओव्हरऑल सिलेबसचं डिकोडिंग. आता आपण पाहूया ते म्हणजे आपल्या सब्जेक्ट वाईज रिसोर्सेस. आता तुम्ही कुठला सब्जेक्ट स्टडी करता म्हणल्यानंतर तुम्हाला रिसोर्सेस लागणार, राईट. तर सुरुवात करतोय आपण वेगवेगळ्या सब्जेक्ट पासून, जसं की आपलं राज्यशास्त्र, पॉलिटी वगैरे आहे. तर पॉलिटीसाठी सगळ्यात मेन बुक आहे ते म्हणजे एम लक्ष्मीकांत. तुम्ही हे बुक जर वाचत असाल तर तुमचे ऑलमोस्ट 99% याच्यामध्ये कव्हर होतात. हा जर करंटचा क्वेश्चन जर त्या ठिकाणी आलेला असेल तर करंटचा कदाचित त्याच्यात होणार नाही, तुम्ही चालू घडामोडीमध्ये ते वाचतच असता, पण कोर क्वेश्चन ऑलमोस्ट याच्यामध्ये 99% कव्हर होतात. बरोबर. तर तुम्ही त्या अँगलने ते वाचू शकता. स्वतःचे जर तुम्ही नोट्स कुठे बॅच केली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या नोट्स वाचू शकता, किंवा आपल्या ड्रीम पोस्ट अकॅडमीच्या आपण त्याच्यामध्ये पॉलिटीची बॅच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण एकदम आपण रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये आपले नोट्स बनवलेले आहेत. शक्य झालं की मी तुम्हाला एक काम करतो, आता मी एक PDF दाखवतो. आपली ही नोट्स आहे, लक्षात घ्या, कुठली बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीनची, राईट. तर संविधानाची मूलभूत संरचना जी आहे त्याच्यावर आपण लेक्चर रेकॉर्ड करून अशा प्रकारे एकदम रिव्हिजन फॉर्मॅटमध्ये, टेबल फॉर्मॅटमध्ये नोट्स बनवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हीच PDF आपल्या जे डेमो चॅनल आहे, म्हणजे डेमो लेक्चर्स आणि PDF त्याच्यामध्ये देखील अवेलेबल आहे. तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता आणि पाहू शकता की कशा प्रकारे आपण एक्झाम ओरिएंटेड आणि रिव्हिजन फ्रेंडली अशा प्रकारे नोट्स बनवलेले आहेत. अनेक प्रकारे कर्क प्रमाणे तुम्हाला पूर्णपणे लक्ष्मीकांत वाचायची गरज नाही. आपण मार्केटमधले जे महत्वाचे रिसोर्सेस आहेत, म्हणजे लक्ष्मीकांत असेल किंवा सुभाष कश्यप असेल, वेगवेगळे जे महत्वाचे रिसोर्सेस आहेत त्यांचा क्रक्स त्याच्यामध्ये PYQ ऍड करून आपण ते केलेलं आहे, राईट. तर हे झालं पॉलिटीच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे इकॉनॉमिक्स. आता लक्षात घ्या, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं ऑलरेडी इकॉनॉमिक्स मध्ये नेमकं काय विचारलं जातं, राईट. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काही रिसोर्सेस. आता मार्केटमध्ये असे भरपूर मोठे ठोकळे आहेत 700-800 पानांचे, राईट. त्याच्यामधनं क्वेश्चन येईल म्हणजे सगळेच क्वेश्चन टॅकल होतील याची गॅरंटी नाही.
आणि ते रेग्युलर अपडेट होतील याची पण देखील गॅरंटी नाही. तर या सगळ्यांचा विचार करून आपण काय केलंय, म्हणजे मी स्वतः युनिक अकॅडमीच्या माध्यमातून, युनिक पब्लिकेशन जे आहे त्यांच्या माध्यमातून आपण एक नवीन बुक आणलेलं आहे, ते म्हणजे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास. तर याच्यामध्ये मित्रांनो आपण काय केलंय, तर जे काय प्रिलिम आणि मेन्स म्हणजे सगळ्याच एक्झाम, बरं राज्यसेवाच नाही, फक्त राज्यसेवा कंबाईन इतर जे एक्झाम आहेत ज्यांना जीएस मध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात प्रिलिम द्यावे लागते, तर त्यांच्यासाठी बुक खूप उपयुक्त आहे. आणि आपण हे काय केलंय, तर आपण जून 2024 पर्यंत जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये अपडेट केलेली आहे. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जे आपले PYQ आहे 2011 पासून 2023 पर्यंत, तर सगळ्या PYQचा आपण जे फॅक्ट्स आहेत त्या सगळ्या फॅक्ट्स आपण आपल्या पुस्तकामध्ये ज्या ठिकाणी तो टॉपिक आलाय त्या ठिकाणी ते टाकलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यसेवेसाठी एक गुड न्यूज याच्यामध्ये म्हणजे जे काही थिंकर आजकाल MPC विचारते, मागच्या वर्षी 3 प्रश्न विचारले होते बघा थिंकरचे, अल्फ्रेड वेबर, शुम्पीटर आणि रॅग्नर नर्स, या तिघांचे प्रश्न आपल्या बुकमध्ये डायरेक्टली टाकले होतात आणि आपण त्यामध्ये प्रिडिक्शन पण दिलेलं आहे. म्हणजे कसं, आता हे 3 थिंकर विचारले, पुढे जाऊन दुसरे थिंकर विचारतील, तर त्या ठिकाणी आपण बाकी थिंकर देखील कव्हर केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाले की थिंकर आपण ऍड केलेत कुठून, तर MPC प्रश्न विचारते YCM मधनं, तर आपण YCMचे ऑलमोस्ट सगळेच थिंकर याच्यामध्ये कव्हर केलेत, जेणेकरून YCMचे 30 ते 35 पानं वाचायची तुम्हाला गरज पडणार नाही. आलं लक्षात. आणि एक गोष्ट मी याच्यामध्ये आवर्जून सांगू इच्छितो की ज्यावेळेस हे बुक बनवायला आपण दिलं होतं त्याच्यानंतर आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा झाली होती 2023 ची. तर राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आपले जवळपास 90+ क्वेश्चन डायरेक्टली ऍड्रेस होतात, राईट. आणि आता जी पाठीमागे समाज कल्याणची परीक्षा झाली होती 18 ऑगस्ट 2024 मध्ये, तर त्याच्यामध्ये 15 पैकी 12+ क्वेश्चन त्याच्यामध्ये डायरेक्टली ऍड्रेस होतात, राईट. आता हे जे पुस्तक मी तुम्हाला मार्केटिंग म्हणून सांगत नाही, तर तुमचा ताण कमी करण्यासाठी सांगतोय. विचार करा, तुम्ही जे सध्या बुक वाचता, नाही म्हणलं तरी 500 ते 700 पानांचं बुक आहे, तुम्हाला वाचायला लागतं जवळपास 7 दिवस, बरोबर. तुम्ही त्याची रिव्हिजन कशी करणार, त्याच्या नोट्स नसेल तर मग नोट्स काढायला आता वेळ आहे का, 7 दिवस राहिलेत. आपण काय केलंय, तुम्हाला वेगळं कुठलंही पुस्तक वाचायची गरज नाही, तुम्ही 2 दिवसामध्ये, हार्डली 2 दिवसामध्ये प्रिलिमचा सिलेबस कव्हर करू शकता आणि त्याची रिव्हिजन एका दिवसामध्ये करू शकता. अशा प्रकारे आपण ते बुक डिझाईन केलेलं आहे. तुम्हाला जर याची सॅम्पल PDF पाहिजे असेल तर आपण काय केलंय, आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यामध्ये सॅम्पल PDF ऑलरेडी टाकलेले आहे. प्लस तुम्ही युनिक अकॅडमीचे जर युट्यूब चॅनलला गेलात तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, आता 1-2 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलाय, डिटेल व्हिडिओ बनवला, म्हणजे नेमकं पुस्तकामध्ये काय आहे, इतरांच्या तुलनेत आपल्या पुस्तकाचं वेगळेपण काय आहे, आलं लक्षात. आणि तुम्हाला प्रिलिम आणि मेन साठी कसं कामाला येणार आहे, म्हणजे वन स्टॉप सोल्युशन आपण म्हणतो ना. कारण बघा, कंबाईनची जनता वेगळं पुस्तक वापरते, मेन्सची जनता राज्यसेवेची जनता वेगळं पुस्तक वापरते, प्रिलिमला तुम्ही वेगळं पुस्तक वापरता, मेन्सला वेगळं पुस्तक वापरता. आजकाल मार्केटमध्ये GS4च्या नावाखाली वेगवेगळ्या बॅचेस आल्यात, 4 ते 5 हजार रुपये फी मित्रांनो त्याची, विचार करा. आणि मागच्या वर्षी मी बऱ्याच विद्यार्थ्यांना विचारलं ज्यांनी कोणी बॅचेस वगैरे केले असतील, तर त्यांना जर मार्क जर तुम्ही पाहिले तर कुठल्याही टॉपरला मित्रांनो 60 ते 70च्या वर मार्क नाही GS4 मध्ये. याचं कारण का, तर कुठल्याही मार्केटच्या पुस्तकामध्ये किंवा कुठल्याही बॅचमध्ये हे सगळे क्वेश्चन कव्हर होत नाही किंवा ते रिसोर्सेस कव्हर होत नाही, मार्क ऑब्व्हियसली कमी येणार. सगळ्यांचा विचार करून तुम्हाला कुठल्याही बॅच करायची गरज नाही, ह्या विचार करून आपण काय केले, आपण त्या पद्धतीने आपलं बुक बनवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलवर बघा. आपल्या वाटलंच तर हे जर व्हिडिओ आपण जर युट्यूबवर अपलोड केला तर त्या ठिकाणी आपण त्याची एक लिंक देऊन टाकूया, तुम्ही त्याची सॅम्पल कॉपी वाचू शकता. आपलं बुक Amazon, फ्लिपकार्ट आणि युनिक अकॅडमीच्या वेबसाईटवर देखील अवेलेबल आहे. त्याच्यानंतर नारायण पेठेमध्ये याचं बुक हाऊस जे आहे युनिक अकॅडमीचं, त्यांना देखील तुम्ही कॉल करून विचारू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे जे विद्यार्थी आहेत म्हणजे पुणे सोडून, ते देखील ते जवळचे त्यांचे डिस्ट्रीब्युटर असतील त्या ठिकाणी पुस्तकाच्या ठिकाणी जाऊन विचारू शकतात. हे झालं इकॉनॉमीच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट लक्षात घ्या, आता पुढचा सब्जेक्ट म्हणजे तुमचा जॉग्राफी. तर जॉग्राफीमध्ये लक्षात घ्या, तुमचे स्वतःचे नोट्स असेल तर बेस्टच आहे, नसेल तर सौदी सरांचं बुक आहे, राईट. त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल जॉग्राफी कव्हर होतंय, इंडियन जॉग्राफी कव्हर होतंय आणि महाराष्ट्र जॉग्राफी कव्हर होते. तुम्हाला इनकेस जर ते वाचायचं देखील कंटाळा असेल तर आपण काय केलंय, सगळ्या मार्केटमधले जे महत्वाचे बुक्स आहेत त्या सगळ्यांचा क्रक्स काढून आपले व्हिडिओ बनवलेत, आपण त्याचे नोट देखील बनवलेले आहेत. तुम्हाला वाटलं मी सॅम्पल दाखवतो, तुम्ही पाहू शकता. आता भारताचा प्राकृतिक भूगोल, तर याच्यावर आपण काय केलंय, एकदम कलर फॉरवर्ड मध्ये आपल्याला नोट्स बनवलेले आहेत. याचे सॅम्पल PDF मी आपल्या ग्रुपवर नक्कीच टाकेल, तुम्ही 3 वान्स पाहू शकता कशा प्रकारे आपण मॅपिंग स्वरूपात टेबल फॉर्मॅट मध्ये त्या नोट्स बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचे तुमच्या स्वतःचे नोट्स असतील तर चांगलंच आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही कुठे बॅच केले असेल काही प्रॉब्लेम नाही, किंवा आपण देखील त्याच्या वेगळे लेक्चर घेतलेले आहेत, आल्या लक्षात. रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आपले त्याचे लेक्चर्स आहेत, तुम्ही त्याच्या नोट्स देखील वाचू शकता. त्याच्यानंतर विज्ञान, तर लक्षात घ्या, इतिहास. तर इतिहास लक्षात घ्या, इतिहासामध्ये जे महत्वाचं बुक आहे ते म्हणजे समाधान महाजन.
याच्यामध्ये तुमचे समाज सुधारक देखील कव्हर होतात, महाराष्ट्राचा इतिहास देखील कव्हर होतो आणि भारताचा इतिहास देखील कव्हर होतो. त्यामुळे तुम्ही ते वाचू शकता. इनकेस जर तुम्हाला समाधान महाजन वाचायला वेळ नसेल तर आपण काय करत आहोत, आपण हिस्ट्रीची लेक्चर देखील रेकॉर्ड करत आहोत. त्याच्यामध्ये आपण सगळे मार्केटमधले जे मेन बुक आहेत म्हणजे समाधान महाजन बाकीचे काय असेल तर सगळ्यांचा क्रक्स काढून आपण त्याच्यामध्ये नोट देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी ते इझी होऊन जाईल. त्याच्यानंतर विज्ञान. तर विज्ञानासाठी लक्षात घ्या, तुम्ही जर कुठली बॅच केली असेल तर ठीक आहे, स्वतःच्या नोट्स काढल्या असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही स्टेट बोर्ड वाचला असेल तर त्याच्या नोट्स काढून ठेवा, त्यातले महत्वाचे पॉईंटचे, किंवा आपले स्वतःचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत आपण त्याचे एकदम माइंड मॅप स्वरूपामध्ये एकदम भारी भारी नोट्स बनवलेले आहेत, म्हणजे प्रॉपर नोट्स आहेत डिटेल एक्सप्लेन करणाऱ्या. पण ते देखील आता तुम्हाला मी दाखवलं बाकीचे नोट्स तशा स्वरूपात एकदम चार्ट फॉर्मॅटमध्ये काही ठिकाणी डायग्राम वापरून त्याच्यानंतर माइंड मॅप वापरून, जेणेकरून काय होईल तो सब्जेक्ट तुमचा एकाच दिवसामध्ये कव्हर होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण त्या नोट्स बनवले आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी. तुम्ही काय करू शकता तर तुम्ही कुठल्याही मार्केटमधील जे पब्लिकेशन आहे त्याचं इयरबुक वाचू शकता, त्याच्यानंतर परिक्रमा असतं ते वाचू शकता, किंवा 6 महिने वाचू शकता, किंवा स्वतःच्या नोट्स त्याच्या बनवू शकता. त्याच्यानंतर सीसॅट. आता सीसॅट मध्ये कसं आहे, कुणी बॅच केलेली असते बरोबर का, मार्केटमधील कुठे असेल ते महत्वाचे वेगवेगळे बॅचेस केलेले असतील. त्याच्यानंतर तुम्ही कुठलं मार्केटमधलं पीओके बुक आणलेलं असेल तर तुम्ही काय करायचंय, पीओकेच्या अँगलनी क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची. असं रॅन्डमली करू नका. आधी त्या जो काही चॅप्टर असेल त्याच्या आधी थेरी बघा, त्याचा फॉर्म्युला वगैरे असेल काय बघा, काय ट्रिक असेल ते बघा, त्याचे मेथड बघा, आणि मग त्या अँगलनी पीओके सॉल्व्ह करून त्याचे प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करा. आलं लक्षात. सेपरेट मार्केटमधून भरपूर टेस्ट सिरीज आहेत. तुम्ही जर झेरॉक्सच्या दुकानात गेलात तुम्हाला ऑलरेडी ती प्रिंट मारून देतील, का टेलिग्रामवर भरपूर काही चॅनल्स आहेत त्या ठिकाणी तुम्हाला फ्रीली ते अवेलेबल करून देतात. हे झालं. हे लक्षात घ्या, रिसोर्सेसचं मॅपिंग म्हणजे तुम्ही कुठल्या सब्जेक्टसाठी काय करायचंय. एकच लक्षात ठेवा, रिसोर्स वापरताना असा वापरा की त्याच्यामध्ये तुमचा 99% सिलेबस कव्हर होईल. तसं मी तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी सांगितलं, तुमचा प्रिलिमचा सिलेबस मेनचा सिलेबस जर एकाच बुकमध्ये जर तो कव्हर होत असेल तर तुम्हाला बाकी बुक वाचायचीच गरज नाही ना, बॅच पण लावायची गरज नाही. ठीक आहे. तर असंच मी तुम्हाला सगळे रिसोर्सेस सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही अमुक बुक वाचलंय, तमुक बुक वाचलंय, आता 7 दिवसामध्ये आम्ही वेगळे रिसोर्स वापरावेत का. तर त्यांना माझं एकच सांगणं मित्रांनो, जर तुम्ही जे मार्केटमध्ये रिसोर्स वापरत आहात त्याला वाचायला जर 7 ते 8 दिवस लागतात आणि आपलं बुक वाचून जर 2 दिवसामध्ये तुमचं रिव्हिजन पण होत असेल तर तुम्ही असा विचार का करू नये. दुसरी गोष्ट, आपण बुक का हवेत लिहिले का नाही, आपण काय केलंय मार्केटमध्ये जे काही 9-10 रिसोर्सेस आहेत प्लस वायसीएम असेल किंवा इंटरनेट असेल किंवा जे करंट अफेअर असेल किंवा जे इकॉनॉमिक सर्वे आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या वेबसाईट आहेत, या सगळ्यांचा क्रक्स काढून बनवलंय. त्याच्यामुळे तुम्हाला व्हॅल्युएशन करण्यासाठी वेगळा टाइम द्यायची गरजच नाही ना. आलं लक्षात. त्याच्यामुळे तुम्ही त्या अँगलने बुक देखील वाचू शकता आणि त्यामध्ये रिसोर्सेस मध्ये गरज वाटली तर चेंज देखील करू शकता. फक्त चेंज करताना हा विचार करायचा की हे बुक मला किती आउटपुट देणार आहे. आलं लक्षात. हा विचार करून तुम्ही रिसोर्सेस चेंज करू शकता तुमच्या रिस्कवर. पण मी तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी तरी आपलं बुक रिकमेंड करेल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट लक्षात घ्या, आता तुम्हाला मी आपलं बुक दाखवतो. अशा प्रकारे हे बघा आपलं बुकचा इंटरफेस आहे. आपले फ्रंट पेज आहे, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था आणि सामाजिक विकास, राईट. युपीएससी, एमपीएससी कंबाईन, अजून बाकीचे जे वेगवेगळ्या एक्झाम आहेत सरळ सेवा वगैरे, तर सगळ्यांना हे बुक अतिशय उपयुक्त आहे. तुमचं 2 दिवसामध्ये रिव्हिजन होऊन जाते. आलं लक्षात. तर बाकी सगळे डिटेल्स आपण ते आपल्या चॅनलवर टाकलेले आहेतच. तुम्ही पीडीएफ दिसेल त्याच्यामध्ये आपले सगळे बाकीचे तुम्हाला डिटेल्स भेटून जातील, राईट. आता लक्षात घ्या, हे बुकवर आपल्याला खूप सारे रिव्ह्यू भेटलेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एक स्टुडंट आहेत आपल्या, त्यांनी याच्या अगोदर मार्केटमधले बुक वाचलेले आहेत, आता त्यांची आपण नावं घेत नाही. ठीक आहे. तर त्यांना खूप टेन्शन येत होतं, त्यांचे मार्क कधी 10च्या वर गेले नाही. पण त्यांना आता तो कॉन्फिडन्स आलाय की त्यांचे मार्क 10च्या वर जातील आणि त्यांना 15 पैकी 15चा देखील कॉन्फिडन्स आलेला आहे. तुम्ही आपल्या स्क्रीनवर हा फीडबॅक वाचू शकता. ठीक आहे. कदाचित तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. कारण कसं सध्या फेस्टिवलचं वातावरण चालू आहे, नवरात्रचं वातावरण चालू आहे, त्यामुळे थोडासा डिस्टर्ब होईल. प्लीज त्यावर ऍडजस्ट करून घ्या. कारण आपण कसं आहे सदस्य पेठेमध्ये सगळ्या गोष्टी करत असतो. ठीक आहे. आपल्या गोष्टी जरी ऑनलाईन असेल तरी आपण या गोष्टी ऑनलाईन रेकॉर्ड करत असतो, त्यामुळं थोडाफार तुम्हाला नॉईजचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तरी आपण प्रयत्न करूया हा जो नॉईज असेल तो कमी होईल. ठीक आहे. त्या ठिकाणी मी प्रयत्न करेलच, पण तुम्ही त्या ठिकाणी ऍडजस्ट करून घ्या. तुम्हाला आता स्क्रीनवर गोष्टी दिसत असतीलच. त्याच्यानंतर लक्षात घ्या हे आपलं ड्रीम पोस्ट अकॅडमीचं ऍप आहे. तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेला तर तुम्हाला ड्रीम पोस्ट अकॅडमीचं ऍप दिसेल बरोबर. तर त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यावरचे जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्यावर काही ऑफर असेल तर तुम्ही पाहू शकता. आपण आपलं ऍप कसं वापरायचं याचा सेपरेट व्हिडिओ बनवलाय. लक्षात घ्या आपलं ऍप अँड्रॉइडवर देखील अवेलेबल आहे. आपलं ऍप iOS म्हणजे आयपॅड आणि आयफोनवर देखील अवेलेबल आहे. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल या ठिकाणी लिंक्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ते ऍप कसं वापरायचं ते देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये तो व्हिडिओ पाहू शकता. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो, कुठलं
ड्रीम पोस्ट अकॅडमी नावाने तुम्ही सर्च करू शकता. तुम्हाला याच्यामध्ये मी लिंक देऊन टाकेल. तुम्ही त्या ठिकाणी आपले 5 ते 6,000 सबस्क्रायबर आहेत आणि आपलं फक्त एमपीसी नाही, आपल्या सगळ्या एक्झामसाठी 9 ते 10 पैकी चॅनल्स आहेत, ते देखील तुम्ही फ्रीमध्ये जॉईन करू शकता. बरोबर. आता काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय असतो तो मी याच्यामध्ये ऍड्रेस करतो. ते म्हणजे पहिला प्रॉब्लेम की रिसोर्सेस काही नाही इंग्लिशमध्ये हवे असतात, राईट. काहींचा प्रॉब्लेम आहे की इंग्लिशमध्ये रिसोर्सेस वाचायचे. तर लक्षात घ्या काही काही रिसोर्सेस आपले इंग्लिशमध्ये आहेत. म्हणजे कसं तुम्हाला सायन्सचे रेफरन्स बुक इंग्लिशमध्ये दिसतील, आपले स्वतःचे नोट्स जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत. आपण शिकवताना मराठीमध्ये शिकवलंय, बायलिंग्वल मध्ये शिकवलंय, पण आपले नोट्स इंग्लिशमध्ये आहेत. ठीक आहे, तुम्ही ते वाचू शकता. आपण एन्व्हायरमेंट, एक मिनिट, सायन्सचं एक झालं, नंतर एन्व्हायरमेंट, राईट. तुम्ही एन्व्हायरमेंट सारखा सब्जेक्ट आपण मराठी प्लस इंग्लिशमध्ये शिकवलेला आहे, त्याचे नोट्स इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत, राईट. आणि बाकी सब्जेक्ट तुम्ही तुमच्या अँगलने वाचू शकता. पण शक्यतो एमपीसी मध्ये तुम्हाला मराठी सोर्स पेपर काढावे लागतात, कारण इंग्लिश सोर्सेस मध्ये एमपीसीच्या अँगलने डेटा दिलेला नसतो. ठीक आहे, त्यामुळे आपण देखील बायलिंग्वल डेटा बऱ्याच ठिकाणी वापरलेला आहे, तुम्ही त्या ठिकाणी ते वाचू शकता. अशा प्रकारे रिसोर्सेसचा प्रॉब्लेम जो आहे तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.